आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मनपा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, तर प्रभाग रचनेनंतर आता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी। मंत्री उदय सामंत पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। पालिका निवडणुकीच्या रणनीती संदर्भात यामध्ये चर्चा होणार। जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधकांचं आज आंदोलन। काँग्रेससह शेकाप, भाकप आणि ठाकरेंची सेना आंदोलन करणार। राज्यभरात या विधेयकाविरोधात निषेध आंदोलन केलं जाणार। मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर जनसुरक्षा विरोधी राज्यव्यापी आंदोलनाचे बॅनर्स। दुपारी 3:30 वाजता महाविकास आघाडीकडून भव्य निदर्शनं। भाजप मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार, तर 16 सप्टेंबर रोजी मुंबई भाजपकडून विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन। वरळी डोममध्ये हा मेळावा पार पडणार। मेळाव्यामध्ये फडणवीस भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर। सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबोरेटरीचं करणार उद्घाटन। शिलापूरमध्ये सुमारे 126 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आलाय। आम्ही एसआयटीला सहकार्य करायला तयार, आमची चौकशी करा। नवी मुंबईतील भूमाफियांची टोळी हे सगळं करतेय। उर्मेश उडानी यांच्यावर 12 गुन्हे दाखल, तर यशवंत बिवलकरांच्या वकिलांचा आरोप। नागपुरात राष्ट्रवादीचं 19 सप्टेंबरला राष्ट्रीय चिंतन शिबिर। येत्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर महत्त्वाचं। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या ठिकाणी उपस्थित राहणार। नागपूर वर्धा मार्गावरच्या एम्प्रेस पॅलेसमध्ये या शिबिराचं आयोजन। परिपक्व नेता होण्याचा राहुल गांधींकडे या ठिकाणी ध्यास नाही, त्यांची क्षमता नाही। इंडिया आघाडीतील अनेकांच्या मतांची फाटाफूट झाली आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतली मतं फुटण्यावरून उपाध्यांचा टोला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी, तर जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार। आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर निर्णयाची शक्यता। थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार।